प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे। विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती। सुरुवातीला सायनॉप्टिक माहिती बघू। 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात पश्चिम मध्य प्रदेशवर दिसत आहे। तसेच एक हलका चक्रवात कर्नाटकशी स्थित आहे आणि विदर्भावर विंड डिस्कंटिन्युटी दिसत आहे। तसेच चार्ट 2 मध्ये सुद्धा विदर्भावर विंड डिस्कंटिन्युटी दिसत आहे। पुढील 3 दिवस हवामानाचे अंदाज। पहिल्या दिवशी 13 मेला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे। दुसऱ्या दिवशी 14 मेला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तिसऱ्या दिवशी 15 मेला सुद्धा विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा। पहिल्या दिवशी 13 मेला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तासी वारा वाहण्याची शक्यता आहे। दुसऱ्या दिवशी 14 मेला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तासी वारा वाहण्याची, तर काही जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तासी वारा वाहण्याची शक्यता आहे। तिसऱ्या दिवशी 15 मेला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट, तर सर्व जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तासी वारा वाहण्याची शक्यता आहे। स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे। कमाल तापमान। पुढील 24 तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही। त्यानंतर प्रदेशात पुढील दिवसांमध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसनी वाढ होईल। हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर हवामान माहिती बघू शकता। धन्यवाद।